काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं गंगाधराच्या मुलाला उठवून त्याचं प्रेत जिवंत करून त्यांना आशीर्वाद देऊन हे सगळं सद्गुरू गाणगापूरला आहेत, पण ते इथे गुप्त असल्याची ही प्रचिती म्हणा, चमत्कार म्हणा, ही सद्गुरूंची लीला होती असंही म्हणा। नामधारक जो आहे तो सिद्धाला नमस्कार करतो, हात जोडतो। तो म्हणतो, हे योगीश्वरा, शिष्यजन मनोहरा, तू भवसागर तारणारा आहेस, अज्ञानाचा अंधार दूर करणारा असा तू आहेस, असं नामधारक सिद्धाला सांगतोय की तुझ्या चरणाचा स्पर्श होताच ज्ञान प्राप्त होतं, परमार्थाविषयीची वासना ही वाढते आणि तुझ्या प्रसादाने ज्ञानवृद्धी होते। तू सद्गुरूंविषयी सांगितलं, त्यांनी मला सद्गुरूंविषयी ज्ञान प्राप्त झालंय। तू खरोखर योगीराज आहेस, तू तारक आहेस, तू सिद्ध मुनी आहेस, अशी सगळी स्तुती नामधारक सिद्धाची करतोय। गुरुचरित्र हे कामधेनू आहे आणि हे सिद्धा, हे गुरुवर्य, तुम्ही हे कामधेनू गुरुचरित्र मला विस्तारून सांगता, पण अजूनही माझ्या मनाची तृप्तता होत नाहीये। मला अजून गुरूंविषयी ऐकण्याची इच्छा वाढली आहे। पुढे काय घडलं हे ऐकण्याची उत्कंठा वाढली आहे। शिष्याचं, ते नामधारकाचं बोलणं ऐकून सिद्ध म्हणतो, तू सगुण आहेस, तू गुरुकृपेचा बालक आहेस। तुझी ही उत्कंठा बघून मीही धन्य झालो आहे। तू स्वतः पूज्यमान होशील या लोकांमध्ये। तू मला जसे जसे प्रश्न करतो तसं तसं मला गुरुचरित्र सांगण्याची एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते। तू प्रश्न केलास, माझ्या मनाला अत्यानंद झाला। मी सांगतो ते ऐकून तू थांबत नाहीयेस, तुला अजून ऐकण्याची इच्छा होती। अरे, पुढे अजून तिथे काय घडलं हे जर मी सांगत बसलो तर गुरुचरित्र खूप वाढेल। सद्गुरू गाणगापूरला आले, संगमावर गुप्त रूपाने राहिले। प्रत्येक ठिकाणी सद्गुरू गुप्त रूपाने राहतात, पण ज्याप्रमाणे कस्तुरीच्या वासाला लपवून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे सद्गुरूंना लपवून ठेवता येत नाही। उत्तर वाहिनी जी भीमा आहे,
आणि अमराज नदी आहे, या दोघांचा संगम झालाय. संगमाच्या तीरावर अश्वत्थ नारायणाचा खूप मोठा वृक्ष आहे. आणि त्या ठिकाणी वरप्रदान मिळतं. वरदान देणारं असं ते स्थान आहे. त्या ठिकाणी सद्गुरू गुप्त रूपाने राहिले संगमावर. अमराजान ही जी नदी आहे ही अतिशय थोर नदी आहे आणि तिचा संगम भीमा नदीबरोबर झालाय. त्यामुळे हा संगम जो आहे हा प्रयाग तीर्थासम म्हणजे प्रयाग तीर्थासारखा हा संगम आहे. या ठिकाणी 8 तीर्थ आहेत. त्या तीर्थांचं प्रत्येकाचं महिमान हे अपार आहे. मी तुला ते विस्तारून सांगणारच आहे. सिद्ध सांगतोय नामधारकाला. कारण सद्गुरू आता गाणगापूरला आले. गाणगापूरला आल्यानंतर प्रथमतः सद्गुरू कुठे राहिले तर संगमावर राहिले. मग इथे का राहिले तर या ठिकाणी भीमा आणि अमरजा या 2 नद्यांचा संगम आहे. या ठिकाणी अश्वत्थ नारायणाचं खूप मोठा वृक्ष आहे आणि अतिशय प्रेमाने या तीर्थाचा महिमा वाढवण्याकरता म्हणा, भक्तजनाच्या तारणाकरता म्हणा, लोकांना अनुग्रह देण्याकरता म्हणा, पण सद्गुरू या ठिकाणी येऊन राहिले. तसं पाहायला गेलं तर सगळी जी तीर्थ आहेत ही सद्गुरूंच्या चरणामध्ये आहेत. असं मी नाही तर असं वेद बोलतात, शास्त्र बोलतात, पुराण बोलतात की सर्व तीर्थ ही सद्गुरूंच्या चरणामध्ये सामावलेली आहे. त्यांना तीर्थाचा असं गहन काय, प्रत्येक क्षेत्रामध्ये ते प्रकाश करतात. भक्तजनांच्या रक्षणाकरता, भक्तजनांना या तारण्याकरता गुरुनाथ अनेक ठिकाणी हिंडले. आजही सद्गुरू गुप्त रूपात आहेत. ज्या वेळेस ते प्रगट झाले अनेक कथा घडल्या. याचा महिमा तुला अनुक्रमाने सांगत गेलं की गुरुनाथ प्रगट कसे झाले ते ऐक. हा जो संगम आहे या ठिकाणी सद्गुरू राहत होते. हा त्रैमूर्तीचा अवतार, हा जगद्गुरु, त्रिकालज्ञानी, त्रिकालदर्शी गुप्त रूपाने या संगमावर राहत होते. 1000 किरण, सूर्याला हजारो किरण आहेत. ती लपवू शकाल का? ती गुप्त राहू शकतील का? कस्तुरीचा वाघ गुप्त राहू शकेल का? या सहस्र किरणांचा आपोआप प्रकाश पडतो. कस्तुरीचा वास आपोआप पसरतो. सहजगत्या घडणाऱ्या या गोष्टी आहेत. त्याचप्रमाणे माझे सद्गुरू गुप्त राहतील का? सहज कळेल. ते संगमावर त्यावेळेस रान होतं, जंगल होतं. ते गाणगापुरामध्ये नित्य भिक्षेला यायचे. माध्यान्ह काळी राहायचे संगमावर. आता तुम्हा लोकांना माहित असेल नसेल तर संगम
आणि गाणगापूर गाव आता सगळं वाढलंय, पण या काळी भगवान जगद्गुरु नरसिंह सरस्वती तिथे होते, त्यावेळेस संगम हा जंगलात होता. साधारणतः हे 3 किलोमीटरचं अंतर आहे. रानामध्ये संगमावर सद्गुरू राहत होते. माध्यान्ह काळी गाणगापुरामध्ये भिक्षेला येत होते. या गाणगापुरामध्ये ब्राह्मणांची अनेक घरं होती. साधारणतः 100 घरं ब्राह्मणांची असतील. आणि हे सगळे ब्राह्मण ज्ञानवंत, विज्ञान, प्रचंड अगाध ज्ञानी, आग्रही, वेद पाठक असे हे ब्राह्मण होते. त्या गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याची भार्या, त्याची पत्नी ही पतिसेवा करणारी पतिव्रता शिरोमणी अशी होती. आणि त्यांच्याकडे एक म्हैस होती. आश्चर्य असं आहे की त्या म्हशीला वेसण घातलेली होती. कारण ती म्हैस वाज होती, वृद्ध झाली होती, दात नव्हते. हा ब्राह्मण ज्ञानवंत होता, पत्नी पतिव्रता शिरोमणी होती. हा रोज शुष्क भिक्षा आणून आपला उदरनिर्वाह करत होता. वर्तता सास्ता दरिद्र दोषी होता. त्या घरी होती एक वांझ म्हैशी. त्याच्या घरी एक वांझ, म्हणजे जिला कधीही पाडस वासरू विसरू काही झालं नाही. त्यामुळे तिला दूध नव्हतं, त्यामुळे तिला वेसण घातली होती. आणि नदीकाठी वाळू काढण्याकरता, वाळू वाहण्याकरता त्या म्हशीला, त्या ब्राह्मणाला योग्य मोल देऊन ती म्हैस काही काळाकरता वाळू वाहण्याकरता वापरत होते लोक. नदी तिरी मळीयासी क्षार मृत्तिका वाहावयासी. रोज वाळू वाहण्याकरता तिला द्रव्य देऊन गावकरी घेऊन जात होते. आणि त्या द्रव्यावर तो ब्राह्मण आपला उदरनिर्वाह करीत होता. आणि सद्गुरू त्याच्या घरी भिक्षेला गेले. मुळात सद्गुरू भिक्षेला हे नेहमी गरिबांच्या घरी गेलेले आहेत, दारिद्र्यांच्या घरी गेलेले आहेत. कारण त्यांचं दारिद्र्य नष्ट करायचं, त्यांच्यावर कृपा करायची. आपण अमरापूरमध्ये बघितलं, तो जो घेवड्याचा वेल उपटला तो ब्राह्मणही गरीब होता, दरिद्री होता. आणि सद्गुरू अशांच्याच घरी भिक्षेला जायचे. आणि सगळे इतर ब्राह्मण सद्गुरूंची निंदा करायचे, सद्गुरूंना दूषण द्यायचे. म्हणायचे हा कसला यती, हा कसला संन्यासी, आम्ही ब्राह्मण आहोत, ज्ञानवंत आहोत, आमच्या घरी हा भिक्षेला येत नाही. अहो आमच्या घरी चांगलं चांगलं पक्वान्न होतं, मिष्टान्न होतात, चांगल्या चांगल्या भाज्या होतात, चांगला चांगला चारी ठाव स्वयंपाक होतो, पण तो आमच्याकडे भिक्षेला येत नाही. मग ते सगळं तेजून ते दरिद्र्यांच्या घरी, ज्यांच्याकडे काहीही नाही, अशांकडे जाऊन हा भिक्षा करतो. हा कसला यती,
विप्र लोक निंदा करीती, कैचा आला यती. म्हणजे हा कसला यती आलाय? आम्ही ब्राह्मण असो श्रोत्री, न घे भिक्षा आमच्या घरी. आमच्या घरी हा भिक्षा घेत नाही. नित्य घरी आमुचे देखा. बघा आमच्या घरी रोज विशेष अन्न, अनेक शाखा, विशेष असं अन्न असतो, भरपूर भाज्या असतात. आणि असे त्याजुनी यती ऐका, हे सगळं नाकारून जातो दारिद्र्यांचे घरी. हे सगळं नाकारून दरिद्री ब्राह्मणांकडे हा काय भिक्षेला जातोय, असं बाकीचे ब्राह्मण निंदा करायची. भक्तवत्सल गुरुनाथ. गुरुनाथ हे भक्तवत्सल आहे. प्रपंच रहित परमार्थ, प्रपंच सोडून परमार्थ करणे. ज्याप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण दुर्योधनाच्या घरी न जाता विदुराच्या घरी गेला. पाहे पा या विदुराच्या घरा, प्रीती कैसी शारंग जरा. दुर्योधन राजद्वारा. दुर्योधन हे राजवाडा आहे, कौरवांचा राजकुमार आहे. कधी न जाय परियेसा, पण त्याच्या घरी कधीही जात नव्हता. तो विदुराच्या घरी जात होता. सात्विक बुद्धी, सात्विक बुद्धीने जे राहतात, आचरण करतात, त्यांच्यावर सद्गुरूंचा अत्यंत प्रेम असतो. आणि तेच सद्गुरूंचे भक्त होतात आणि सद्गुरू त्यांच्याच घरी जातात. असा हा कृपाळू परमपुरुष, भक्तांवर प्रचंड प्रेम असणारा, दुर्बळांचे दोष दूर करणारा, रंकाला राज्य देऊ शकतील असं सामर्थ्य ज्या सद्गुरूंमध्ये आहे, ते जगद्गुरु नृसिंह सरस्वती दारिद्र्यांच्या घरी भिक्षेला जातात. जर समजा यांनी क्रोधाने एखाद्यावर क्रोधाने बघितलं तर त्याचं भस्म करतील. आणि एखाद्याला वर दिला, आशीर्वाद दिला तर त्याला राज्यपद देतील. जरी कोपे एखाद्याशी, बघा सद्गुरूंची महती काय सांगतोय सिद्ध. जरी कोपे एखाद्याशी भस्म करील परियेसी, वर देता दारिद्र्यासी, राज्य होय क्षितीचे. वर दिल्यानंतर या त्रिभुवनाचं राज्यपद देतील. पुढे जाऊन सिद्ध अजून सांगतोय की ब्रह्मदेवे आपुल्या करे. ब्रह्मदेवानी आपल्या हाताने जरी एखाद्याची दुष्टाक्षर लिहिली असतील, एखाद्याच्या विषयी वाईट काही त्याच्या नशिबात लिहिलं असेल, तर गुरूंच्या चरणाचा संपर्क झाल्यावर ब्रह्मदेवानी लिहिलेली वाईट अक्षर सुद्धा शुभ होऊन जातात. इतकं सामर्थ्य गुरु चरणामध्ये आहे, इतकं सामर्थ्य सद्गुरूंमध्ये आहे. ऐसे ब्रीद सद्गुरूंचे, असं हे सद्गुरूंचं तत्व आहे. मी काय सांगू रे तुला? सिद्ध नामधारकाला सांगतो, गुरूंचं ऐसं एवढं मोठं तत्व मी तुला काय सांगू? अरे त्या ब्राह्मणाचं पुण्य थोर, त्या ब्राह्मणाचं नशीब थोर, त्या ब्राह्मणाचं प्रारब्ध थोर. त्या ब्राह्मणाने काही थोर पुण्य केलं असेल म्हणून माझे गुरुवर्य नृसिंह सरस्वती त्याच्या घरी जायचे भिक्षेला.
माध्यान्ह काळी संगमावरनं भिक्षेला गाणगापुरामध्ये त्याच्या घरी जायचे. एक दिवस काय झालं, एक दिवस त्या ब्राह्मणाला शुष्क भिक्षा मिळाली नाही. धान्य वगैरे काही मिळालं नाही. बरं एवढंच काय, जी वांझ म्हैस होती तिलाही कोणी आज नेलं नव्हतं वाळू व्हायला. आणि अशा अवस्थेत सद्गुरू त्याच्या घरी गेलेत. तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेशी. वैशाख महिना होता, उन्हाळा होता हो, माध्यान्ह काळ. वैशाख महिन्यातला माध्यान्ह काळ म्हणजे साधारणतः एप्रिल मेचा वेळ. माध्यान्ह काळ म्हणजे भर दुपारी 12 वाजता सद्गुरू त्याच्या घरी गेले. विप्र गेला, याचक वृत्ती. विप्र सकाळी काही मिळालं नाही, परत अजून काही मिळेल का या हिशोबाने तो शुष्क भिक्षा मागायला ब्राह्मण पण घराबाहेर गेला होता आणि त्याची पत्नी घरामध्ये एकटी होती. सद्गुरूंनी भिक्षा द्या असं म्हणताच ती पतिव्रता धावत आली. अहो सद्गुरू आले आहेत. त्रिकालज्ञानी जगद्गुरु नृसिंह सरस्वती आपल्या दारामध्ये भिक्षा मागायला आलेत. त्या अबलेला, त्या पतिव्रता नारीला खूप आनंद झाला. ती धावत आली. तिने सद्गुरूंना साष्टांग नमस्कार घातला. सद्गुरूंना बसायला आसन दिलं आणि सांगितलं, माझा पती बाहेर याचक वृत्तीला गेलाय, काही धान्य मिळेल का? आज आमच्याकडे धान्य पण नाही आहे. काही धान्य मिळेल का या आशेने माझा पती बाहेर गेलाय. तो एवढ्यात येईलच. तो काहीतरी चांगलं धान्य घरी घेऊन येईल. आणि महाराज मी तुम्हाला त्याच्यानंतर भिक्षा देऊ शकेन. त्यांना बसायला पाठ दिलाय. बसा बसा, तुम्ही जाऊ नका. जगद्गुरु तुम्ही आला, जाऊ नका. माझा पती बाहेर गेलाय, भिक्षा मागायला गेलाय. तो येईल, चांगलं धान्य घेऊन येईल, मला खात्री आहे. कारण तुम्ही घरी आलात. तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने त्याला चांगलं धान्य मिळेल. तो येईल. तोवर जरा बसा बसा. माध्यान्ह काळ आहे. श्री गुरुमूर्ती हसतायत. तिने पाठ दिल्यानंतर त्याच्यावर बसले आणि सहज म्हणतात, का ग बाई दूध का नाही देत मग तू? जर धान्य नाहीये तुझ्या घरात, स्वयंपाक नाही केलास, काही नाही, तर मग दूध दे. क्षीर का ओ न घालिसी, दूध का घालत नाहीस? अगं तुझ्या दारामध्ये तर म्हैस आहे. कशाला उगाच माझा नवरा येईल, धान्य घेऊन येईल, मग देईन, कशाला माझा उगाच वेळ खातेस? दूध घाल. मला भिक्षेला दूध चालेल. ती विप्रवनिता हात जोडते. अहो ती वांझ म्हैस आहे म्हणे, दात पण नाहीयेत तिला, वृद्धत्व म्हणजे म्हातारी झाली आहे. जन्मल्यापासून आमच्या घरी आहे, वांझ राहिली आहे, दात नाही, म्हातारी झाली, दूध देत नाही, कारण गाभाच नाही आहे. अहो आम्ही तिला रेडा म्हणून पोसतो आणि म्हणूनच तिच्या नाकामध्ये आम्ही वेसण घातली आहे आणि तिला वाळू व्हायला आम्ही पाठवतो. श्री गुरु म्हणतात, खोटं का बोलतेस? जा ताबडतोब. श्री गुरु म्हणती, तियेसी मिथ्या बोलसी आम्हासी, त्वरित जाऊन या म्हैसीसी धुवन आणि क्षीराम्मा. खोटं काय बोलते ग?
चांगली म्हैस दिसते आणि तू सांगते ती दूध देत नाही, असं नाही तसं नाही, खोटं का बोलतेस? जा आत्ता म्हशीचं दूध काढ बरं. आईचे वचन ऐकून सद्गुरूंच्या मुखातनं असं गेल्यानंतर तिला खात्री पटली, विश्वास झाला तिचे मनी. काष्टपात्र घेऊन ती ताबडतोब भांड घेऊन गेली आणि म्हैस धुवायला म्हणजे म्हशीचं दूध काढायला सुरुवात केली. अहो गुरुवचन ऐकून, गुरुंचं वचन ऐकून ती स्त्री गेल्यानंतर दुभती क्षीर संतोषन. अहो तिने आनंदाने त्या म्हशीने दूध दिलं हो, जी इतके दिवस बाज होती, जिच्या नाकामध्ये व्यसन होती. अहो 2 भांडी भरली चांगली. ती विप्रवनिता आश्चर्य करी, त्या स्त्रीला सुद्धा आश्चर्य टारी. इतके दिवस आम्ही हिला वाज म्हणून पोसली आणि ही तर दूध देते आहे. हा ईश्वर आहे, सद्गुरू हा ईश्वर आहे. त्याच्या वाक्यासरशी ती दुभावली आहे. काय नवल झालंय म्हणे. खीर घेऊन घरात, दूध घेऊन घरात गेली आणि ते दूध गरम करायला लागली. श्री गुरु म्हणतात, नको नको गरम नको करू, घाल तसंच दूध दे मला, कारण मला आता स्वस्थानाला जायचंय. मी जास्त वेळ इथे थांबू नाही शकत, मला जायचं आहे, घाई आहे. माध्यान्ह काळ उलटून चाललेला आहे, मला पटकन दूध घाल, गरम गिरम करत बसू नको, दे दूध, मला जायची घाई आहे. स्वामींचं वाक्य ऐकलं, सद्गुरूंचं वाक्य ऐकलं, गुरूंचा आदेश ऐकला. गुरूंनी पण अतिशय आनंदाने दूध प्राशन केलं आणि अतिशय आनंदाने तिला वर दिला, तुझ्या घरी अखंडित लक्ष्मी राहील. चल, तू मला भिक्षा घातलीस, तुझ्या घरी अखंड लक्ष्मी वास करेल. पुत्र पौत्र यांनी तुम्ही नांदाल, शतायुषी व्हाल. आणि तिथून सद्गुरु संगमावर गेले. श्री गुरु संगमावर गेले. तो ब्राह्मण आपल्या घरी आला आणि त्याला मग आपल्या पत्नीने सगळा वृत्तांत सांगितला. असं असं झालं, तुम्ही गेले होते, मग ते संगमावरचे संन्यासी आले आणि त्यांच्या आदेशाने मी दूध काढायला गेलो तर आपल्या म्हशीने दूध दिलं. म्हणे अभिनव झाले थोर, होईल ईश्वरी अवतार. हा ईश्वराचा अवतार नक्की होईल, हे अभिनव आहे. आपल्या नजरेमध्ये हा मनुष्य दिसतो, पण हा परमपुरुष आहे, हे लक्षात ठेवा. विप्र म्हणे स्त्रियेसी, अहो एवढंच नाही, त्याने आशीर्वाद दिलाय, तुमचं दारिद्र्य गेलो. विप्र म्हणे स्त्रियेसी, आमुचे गेले दारिद्र्य दोष. दारिद्र्य दोष जो होता तो आमचा गेलाय. का? सद्गुरूंच्या कृपेने गेलाय. भेट झाली गुरु विशेष, सकळाभिष्टे साधली. त्यांच्या भेटीमुळे दारिद्र्य दुःख सगळं गेलं. मनामध्ये निर्धार केलाय की ज्यांच्यामुळे हे सगळं घडलं त्यांच्या भेटीला आता आपण जायचं. तिचा पतीही म्हणतो, चल आपण त्यांच्या भेटीला जाऊ. मग तिने पूजेची आरती बिरती साहित्य घेतलं आणि दोघं नवरा बायको संगमावर आले. भक्तिपूर्ण अंतःकरणाने गंध अक्षदा फुलं वाहून सद्गुरूंची पूजा केली, नैवेद्य दिला, दक्षिणा दिली. अतिशय चांगल्या भावनेने त्या ब्राह्मणाला वरप्रदान झालं. तुला कन्या पुत्र 2 होतील आणि तुझी लक्ष्मी स्थिर होईल, पूर्ण आयुष्य तुम्ही जगाल, असा सद्गुरूंनी आशीर्वाद दिला. सिद्ध म्हणतो ही सद्गुरूंची कृपा आहे, हा सद्गुरूंचा आशीर्वाद आहे. आणि सद्गुरूंच्या आशीर्वादाने
अशक्य ते शक्य होतं. गुरुवाक्य प्रमाण होतं. अहो त्यांनी नुसतं दूधकार सांगितल्यावर ती म्हैस दुभती झालेली आहे. नामधारक म्हणतो पुढे काय झालं. नामधारकाची पुन्हा उत्कंठा वाढली, अजून ऐकायचं आहे त्याला. मग पुढे काय झालं, सिद्धांनी नामधारकाला काय सांगितलं ते आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.